नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि अनेक जण विचारतात की भाऊ माझ्याकडे खूप जागा नाही किंवा खूप भांडवल नाही, पण मी शेळीपालन करू शकतो. तर त्यांच्यासाठी खूप छान सुंदर असा विषय आणलेला आहे. अगदी 2 शेळ्यांपासून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून बनू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2 शेळ्यांचं गणित काय आहे आणि त्यातून नक्की नफा कसा मिळवायचा, याची सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. माझ्या 2 शेळ्यांचं मित्रांनो, म्हणजे दुसऱ्याचं उदाहरण देत नाही, मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी 2 शेळ्यांची वार्षिक म्हणजे 15-16 महिन्यामध्ये जवळपास 1,20,000 रुपयाचं इन्कम मिळवलेलं आहे आणि मिळणार आहे. तर ते तुम्हाला खरं वाटणार नाही मित्रांनो, पण ते शक्य आहे आणि तेच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवून देणार आहे मित्रांनो. 2 शेळ्यांपासून वार्षिक उत्पन्न एवढं कसं काय आणि हे कसं शक्य आहे? तर मित्रांनो, शक्य आहे ते. तर माझ्या अशा 2 शेळ्या आहेत मित्रांनो, की त्या 2 शेळ्या मी 25,000ला खाट्या आणल्या होत्या. बघू शकता समोर मित्रांनो, ही शेळी दिसते. ही शेळी मित्रांनो 12,500ला मी खाटी आणलेली आहे. बघू शकता खूप मोठी शेळी आहे, पुऱ्या मापाची आहे. पण मित्रांनो, ही शेळी कोणत्या जातीची असेल, जो शेळी पालनामध्ये खास दर्जी माणूस असेल, त्यांनी नक्की कमेंट करून सांगायचं या शेळीची जात. तर मित्रांनो, बघू शकता पुऱ्या मापाची शेळी आहे आणि मित्रांनो, हिला प्रत्येक वेताला 3 पिल्ले होतात आणि ते पिल्ले सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिलं पाहायला मिळतील मित्रांनो. ही एक शेळी आणि मित्रांनो, हिच्या खाली एक 12-13 आपलं सॉरी एक वर्षाच्या आतली पाट, म्हणजे अशा एक शेळी आणि तिच्या खाली एक पाट, अशा ह्या 2 शेळ्या मित्रांनो मी 25,000ला खरेदी केलेल्या आहे. तर ती पाट म्हणजे हे बघा, ही पाट मित्रांनो, ही पाट ज्यावेळेस खरेदी केली शेळीसोबत, त्यावेळेस मित्रांनो शेळीला पेत होती आणि जवळपास 1 वर्षाची पाट होती, तरी ती शेळीला पेत होती. आणि मित्रांनो, शेळी वर्षभर खाटीच राहिली, पाठीला पाट असल्यामुळं आणि तिला सारखी पेत असल्यामुळं ती शेळी लागली नाही. परंतु मी ती शेळ्या दोन्ही मला पसंत झाल्या आणि मी एका शेतकऱ्यापासून मित्रांनो ह्या दोन्ही शेळ्या 25,000ला खाट्या खरेदी केल्या आणि माझ्याजवळ आणल्याच्या नंतर मित्रांनो, एक 8 दिवसात ह्या दोन्ही शेळ्या मित्रांनो गाभ गेल्या, म्हणजे गाभण राहिल्या. तर मित्रांनो, ह्या दोन्ही शेळ्या गाभण राहिल्या. 25,000ला आणलेला जोड, पण मित्रांनो यांनी मला इन्कम मिळवून दिलं 1,20,000 रुपये. तुम्ही म्हणत असाल एवढं कसं शक्य आहे? काहीतरी थापा मारतो, काहीतरी बंडल सांगतो. पण मित्रांनो, जरी मी बंडल सांगितलं, खरं सांगितलं, खोटं सांगितलं, तर तुम्ही पैसे माझे नेणार नाही किंवा तुम्ही माझ्या गोठ्यामध्ये काम करायला येणार नाही. परंतु जी सत्य परिस्थिती आहे ती मित्रांनो आज आपल्या शेळीपालक बांधवांच्या मध्ये काय आहे ती मित्रांनो दाखवली पाहिजे, ती त्यांना कळाली पाहिजे. कारण मित्रांनो, आजही पाहिलं तर असे बरेचसे तरुण आहेत की ते बेरोजगार आहे. त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच दाखवून द्यायचं आहे की 2 शेळ्यांपासून तुम्ही किती इन्कम कमवू शकता. तर मित्रांनो, बघू शकता आता हे आपण शेळ्यांचे पिल्ले प्यायला सोडलेले आहेत आणि तुम्हाला ज्या त्या 2 शेळ्या मी दाखवलेल्या होत्या 25,000च्या आणलेल्या, त्या शेळ्यांचे पिल्ले मी मित्रांनो तुम्हाला दाखवतो. ही मोठी जी शेळी आहे काळी, मित्रांनो हिला 3 पिल्ले आहेत, 2 बोकड आणि 1 पाट. पण मित्रांनो ती पाठीला पिऊ देत नाही, त्याला धरून पाजावे लागते. तर बघू शकता हे 2 बोकड आहेत मित्रांनो तिच्या खाली. आता हे बोकड जवळपास 3.5-4 महिन्याचे बोकड मित्रांनो झालेले आहेत. आणि जी आता दुसरी तिची शेळी आहे, तिची जी पाट आहे, तिला सुद्धा मित्रांनो 2 पिल्ले झालेत. तिला सुद्धा 1 पाट आणि दोन्ही पण पाठी झालेल्या आहेत. तर मित्रांनो, हे 2 बोकडांची जी किंमत आहे, आज सध्या ह्या 2 बोकडांची किंमत 25,000 रुपये झालेली आहे. कारण हे बोकड मित्रांनो 20-20, 22-22 किलोचा एक वजनाचा बोकड आहे. 4 महिन्याचे बोकड झालेले आहेत. असे हे 2 बोकड आणि ही एक पाट, असे 3 पिल्ले मित्रांनो शेळीचे आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, एका शेळीचे हे 3 पिल्ले, 12 बार 12 2 24, 12 36,000 रुपये मित्रांनो तिच्या एका वेताचं झालं. आणि मित्रांनो आणल्याच्या नंतर आता शेळीला आणून कंप्लीट 9 महिने झालेले आहे. म्हणजे हे 9 महिन्याचे आणल्याच्या नंतर शेळी लगेच लागली आणि लागल्याच्या नंतर ते 5 महिने आणि वेल्याच्या नंतर हे 4 महिने. म्हणजे हे 9 महिन्यात मित्रांनो या शेळीपासून 36,000 रुपये मिळाले. आता तिच्याबरोबर ही दुसरी आणलेली शेळी मित्रांनो, ह्या 5 समोर पाठी पितात. ह्या दोन्ही पण पाठी आहेत.
आणि ह्या दोन्ही पाठी मित्रांनो आज 25,000 रुपयाला मागत आहे. बिट्टल क्रॉसच्या पाठी आहेत, बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहेत. आणि ही त्यांची आई, म्हणजे ह्या दोन्ही मायलेकी मी मित्रांनो 25,000 आणल्या होत्या आणि त्यांच्यापासून मला ही 5 पिल्ले मिळालेली आहेत. बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीचे असे बिट्टल क्रॉसचे 2 पिल्ले या शेळीला आणि त्या दुसऱ्या शेळीला 3 पिल्ले, असे 5 पिल्ले मित्रांनो एका शेळीला माझ्या झालेले आहेत. म्हणजे आज विचार करू शकता 5 पिल्लांचं बारेक बार हे 2 25,000 आणि ते 2 36,000, म्हणजे जवळपास मित्रांनो इन्कम 60,000च्या घरात गेलेला आहे. म्हणजे 60,000 रुपये इन्कम मला 9 महिन्यात 2 शेळ्यांपासून मिळालेला आहे मित्रांनो. आणि शेळ्या मित्रांनो आता 1-1 महिन्याच्या शेळ्या लागलेल्या आहेत. म्हणजे विचार करू शकता मित्रांनो तुम्ही, जवळपास 8 अन् 8 16, म्हणजे 16 महिन्यामध्ये 60 अन् 60 1,20,000 रुपये मित्रांनो ह्या 2 शेळ्यांपासून मला इन्कम मिळालेला आहे. आणि आता 1-1 महिन्याच्या शेळ्या दोन्ही पण लागलेल्या आहेत. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही 2 शेळ्या जरी पाळल्या तरी तुम्ही भरपूर चांगल्या प्रमाणात नफा मिळवू शकता. आणि मित्रांनो हे खोटं बोलत नाही. आजही बोकडं माझी 12-12,500 रुपयांनी, म्हणजे 25,000 रुपयाला जोड मागतात आणि पाठी 12-12,000 रुपयांनी पाळायला मागतात, बिट्टल क्रॉसच्या असल्यामुळे. त्याच्यामुळे मित्रांनो शेळी पालन हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि 2 शेळ्यांपासून तुम्ही वार्षिक उत्पन्न, जशी शेळीची क्वालिटी असेल तशा पद्धतीने तुम्ही कमवू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, सगळं शेळी पालक बांधवांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, की ज्या 2 मी शेळ्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत, एक लाल आणि एक काळी, तर या शेळ्यांची जात कोणती आहे, ती जात नक्की मित्रांनो मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. ही समोर दिसते ही शेळी आणि त्याचबरोबर दुसरी एक लाल शेळी, अशा ह्या 2 शेळ्या मित्रांनो मी 25,000ला खरेदी केल्या होत्या आणि त्या 25,000चं मला 9 महिन्यामध्ये 60,000 रुपये इन्कम निघालं. म्हणजे त्याच्यामध्ये मित्रांनो 60,000 रुपये इन्कम निघालं, तर 9 महिन्यामध्ये ह्या 2 शेळ्यांचा मित्रांनो 5,000 रुपये खर्च धरा, खुराक धरा, त्यांच्या पिल्ल्यांचा आणि त्यांचा. म्हणजे जवळपास मला 30,000 रुपये मित्रांनो 9 महिन्यामध्ये या 2 शेळ्यांपासून निव्वळ नफा मिळालेला आहे. मग असा कोणता व्यवसाय आहे की मित्रांनो तो तुम्हाला डबल पैसे कमवून देऊ शकतो, असा कोणताच व्यवसाय नाही मित्रांनो. आणि 2 शेळ्यांना मित्रांनो फारसा जास्त वेळ द्यावा लागत नाही. 1 तासाभराचं सकाळचं काम आणि 1 तासाभराचं संध्याकाळचं एक काम आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, मोकळ्या तुम्ही जर 14, 15, 16 महिन्यामध्ये जर जवळपास 1,20,000 रुपये मिळवू शकता. अशा जर 4-5 शेळ्या जर मित्रांनो तुमच्या चांगल्या क्वालिटीच्या असेल, तर मित्रांनो तुम्हाला महिन्याला 15,000 रुपये महिना सहज मिळू शकतो. हे सरळ आणि साध्या सोप्या भाषेतलं मी गणित मित्रांनो तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 2 शेळ्यांचं इन्कम मित्रांनो जवळपास 1,20,000च्या घरात माझं गेलेलं आहे. तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे शेळ्यांच्या खाद्य, म्हणजे जो आपण खाद्य आहे तो. मित्रांनो जर शेळ्यांना जर बाजारातून विकतचे खाद्य आणून जर तुम्ही शेळीपालन जर केलं, तर मित्रांनो त्याच्यात तुम्हाला नफा कमी होईल. पण तेच खाद्य जर तुम्ही तुमच्या शेळीपालनामध्ये तुमच्या शेतामध्ये जर पिकवलं, त्याच्यामध्ये मग मक्का असेल, कडबा असेल किंवा पालापाचोळा किंवा सुबाबुळ असेल, यासारखे खाद्य भरपूर आहेत. ह्या चाऱ्याचा वापर जर मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामधून जर केला, तर 100% तुम्हाला मित्रांनो हे शेळीपालन फायद्याचं गणित आहे. समजा एक शेळीपासून वर्षाला 2 ते 3 पिल्ले मित्रांनो एका वेळेस शेळी एक देऊ शकते. तर अशा मित्रांनो आपण 4-5 शेळ्या जर पाळल्या तर निश्चित तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे उत्पन्न शेळ्यांचं हळूहळू आणि संख्या वाढल्यास मित्रांनो तुम्ही लाखो रुपयामध्ये इन्कम ह्या शेळ्यांपासून मिळू शकता. त्याच्यामुळे खूप चांगला आणि साधा सोपा शेळीपालन हा व्यवसाय आहे मित्रांनो. तर मित्रांनो मोठी स्वप्ने पाहताना सुरुवात छोट्या पावलांनी करणे महत्त्वाचे असते. परंतु मित्रांनो सुरुवातीला कैलास गावडे गोट फार्मच्या माध्यमातून तुम्हाला मी असाच प्रयत्न करत आहोत की तुम्हाला शेळी पालनाबद्दल काही शंका असतील तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा, नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, नक्की पोचवा. तर मित्रांनो काय होईल, आपण जर इतर आपल्या शेतकरी बांधवांना किंवा शेळीपालक बांधवांना हा व्हिडिओ जर पोहोचवला तर त्यांच्यातून मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल
आणि ते चांगल्या प्रकारचं शेळीपालन करू शकेल, एवढीच मित्रांनो आपली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याची कळकळीची विनंती आहे. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो, सर्वांना विनंती करतो, नवीन आपण माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या इतर बांधवांना व्हिडिओ शेअर करा. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.